असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहेत ही गावी जायला त्यांची गडबड असती, लगबग असती. त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं. यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं. त्यांनी सुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला. गडकरी साहेबांचं ह्याच्यावर बारकाईनं लक्ष आहे, कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले, मोठमोठे ब्रिजेस झाले, सगळं झालं. पण एक दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे, ही खंत त्यांची पण आहे. त्यामुळं या सगळ्यातनं लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी किंवा नेमकं खाली ग्राउंडवर काय रियालिटी आहे, आपण गणपतीच्या आधीपर्यंत काय काम करू शकतो आणि किती काम करू शकतो ह्याचा पाहणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.